अवघ्या 700 मावळ्यांनिशी दिलेर खानाच्या हजारोंच्या फौजेवर तुटून पडणारे आणि पुरंदर रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे मुरारबाजी आणि त्यांचा इतिहास आपल्याला सर्वश्रुत आहे. परंतु त्यांच्या वंशजांचं पुढे काय झालं हे आपल्याला कायमच कुतूहल राहिलेलं आहे. त्यावेळी विठ्ठलराव पोतनीसांनी रायगड हा पेशव्यांच्या ताब्यात दिला साधारण 1773 साली. त्यावेळी रायगडावरील निष्ठा आणि स्वराज्याचं प्रतीक म्हणून त्यांनी भगवन ईशान या उरवडे गावी आणलं आणि त्याची इथे प्रतिष्ठापना करण्यात आली. यशवंत महादेव हे छत्रपती शाहू महाराजांकडे पोतनीशी करत होते. त्यांच्याकडे असणारं हे उरवडे गाव जे पूर्वी जप्त करण्यात होतं त्यांना शाहू महाराजांनी त्यांना परत एकदा दिलं. भोरचं जे संस्थान बनलं त्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान हे गोपीनाथ पंत पोतनीसांना मिळाला. त्यांचे बंधू दामोदर पंत त्यावेळी गृहमंत्री होते. तर या दोघांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रेरणेने या उरवडे गावी इथेच श्रीराम मंदिराची स्थापना केली. त्याला प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराजही उपस्थित होते आणि त्या स्वातंत्र्य लढ्यामध्येही येथील माधवराव पोतनीसांचा मोठा सहभाग होता. जय शिवराय मंडळी. डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, मुरारबाजी देशपांडे हे नाव ऐकलं की आपल्याला आठवतो तो पुरंदरचा घनघोर रणसंग्राम. अवघ्या 700 मावळ्यांनिशी दिलेर खानाच्या हजारोंच्या फौजेवर तुटून पडणारे आणि पुरंदर रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे मुरारबाजी आणि त्यांचा इतिहास आपल्याला सर्वश्रुत आहे. परंतु त्यांच्या वंशजांचं पुढे काय झालं हे आपल्याला कायमच कुतूहल राहिलेलं आहे. रायगडाच्या मातीशी, रायगडाच्या गादीशी कायम इमान राखणारे आणि त्यांच्या पाऊलखुणा आजही जपणारे हे त्यांचे घराणे पोतनीस नावाने ओळखले जाते. ते उरावडे या गावी स्थायिक झाले. तिथे त्यांच्या पोतनीस वाड्यास भेट देण्यास आपण आज इथे आलो आहोत. आज त्यांच्या स्मृतींना आणि त्यांच्या इतिहासाला उजाळा देऊया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. चला तर पाहूया पोतनीस वाडा. मुरारबाजी हे सुरुवातीला जावलीच्या चंद्रराव मोरेंकडे सेवा देत होते. त्यांच्याबरोबर त्यांचे भाऊ त्र्यंबकजी, शंकराजी आणि महादेवजी असे होते. तर त्याचे महादेव जे होते त्यांचे जे वंशज म्हणजे हे उरवडे गावचे पोतनीस. तर ज्यावेळी विठ्ठलराव पोतनीसांनी रायगड हा पेशव्यांच्या ताब्यात दिला साधारण 1773 साली. त्यावेळी रायगडावरील निष्ठा आणि स्वराज्याचं प्रतीक म्हणून त्यांनी भगवन ईशान या उरवडे गावी आणलं आणि त्याची इथे प्रतिष्ठापना करण्यात आली. आपण इथे पाहू शकतो. मुरारबाजींचे बंधू महादजी त्यांचे चिरंजीव यशवंत महादेव हे छत्रपती शाहू महाराजांकडे पोतनीशी करत होते. त्यांच्याकडे असणारं हे उरवडे गाव जे पूर्वी जप्त करण्यात होतं त्यांना शाहू महाराजांनी त्यांना परत एकदा दिलं. त्याच्यानंतर ते शाहू महाराजांचे खासनवीस झाले. खाजगीचे सगळे कामकाज ते करत होते. त्यांच्याकडे नंतर 18 कारखाने देण्यात आले. पुढे जाऊन यशवंतराव यांनी खूप नाव कमावलं आणि त्यांच्याकडे पुढे जाऊन जवळजवळ 92 गावे, 18 कारखाने आणि रायगड तालुक्याची हद्द पूर्ण त्यांच्याकडे छत्रपती शाहू महाराजांनी दिली आणि तिथून ते कारभार करत असत. पूर्ण जमा खर्च बघणे तालुक्याचा आणि त्याच्यानंतर कारभाऱ्यांच्या नेमणुका करणे हे काम पेशव्यांकडे न देता हे त्यांनी आपले खासनवीस होते यशवंत महादेव यांच्याकडे दिले. यावरूनच त्यांचं महाराजांच्या दरबारातील वजन आपल्याला लक्षात येतं.
छत्रपती शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू असणारे यशवंतराव पोतनीस त्यांच्या पूर्वजांनी कर्नाटकमधून कारागीर आणून महाडमध्ये श्री वीरेश्वराचं एक सुंदर मंदिर बांधलं. तिथे छत्रपतींची गादी पुढे ठेवून त्याच्यासमोर पोतनीसांची गादी ठेवून महापूजेचा मान या पोतनीस घराण्याला आस्था गायत आहे आणि महाशिवरात्रीला तिथे मोठी पूजा केली जाते. पुढे ब्रिटिश कालावधीमध्ये जवळजवळ भोरचं जे संस्थान बनलं त्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान हे गोपीनाथ पंत पोतनीसांना मिळाला. त्यांचे बंधू दामोदर पंत त्यावेळी गृहमंत्री होते. तर या दोघांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रेरणेने या उरवडे गावी इथेच श्रीराम मंदिराची स्थापना केली. त्याला प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराजही उपस्थित होते आणि पंक्तीमध्ये त्यांनी वाढण्याचंही काम केलं. तर तिथून पुढे रामनवमीचा उत्सव हा अव्याहतपणे या उरवडे गावी साजरा केला जातो. वाड्याच्या जवळच पोतनीसांचे उत्तर काळात बांधलेले 3 वाडे दिसून येतात. पोतनीसांच्या देवघरात अष्टभुजा तुळजाभवानीची सुरेख मूर्ती असून महासा कांत, सातारची खवलाई, मळवलीची एकविरा आणि कडाप्याचे बापूजी बुवा यांचे टाक आहेत. वाड्यापासून थोड्याच अंतरावर यशवंतराव पोतनीस यांची समाधी देखील पाहायला मिळते. सरदार यशवंतराव पोतनीस यांच्या पूर्वजांचं म्हणा, वंशजांचं, हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, थोरले शाहू महाराज, प्रतापसिंह महाराज यांच्या प्रति कायमच निष्ठा राहिली आणि त्यांनी मनोभावे सेवा केली. एवढंच नाही तर स्वातंत्र्य लढ्यामध्येही येथील माधवराव पोतनीसांचा मोठा सहभाग होता. तसंच बाळाजी अवजी चिटणीसांचे चिरंजीव खंडोबल्ला यांचे जावई म्हणजे हे यशवंतराव पोतनीस. तर त्यांचा वाडा हे बघण्याशिवाय हे उरवडे गावाला भेट पूर्ण होत नाही. या उरवडे गावाला आणखी काही इतिहास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथे 6 महिने मुक्काम होता. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मासाहेब आणि राज ठाकरेंच्या आई या भगिनींचं हे आजोळ होतं आणि बाळासाहेब ठाकरे हे बऱ्याच वेळा या उरवडे गावी येऊन गेले असंही सांगितलं जातं. वाड्याच्या सभोवताली भैरवनाथ, मारुती, विठ्ठल रुक्मिणी तसेच शिवमंदिरे आहेत. यातीलच हे एक शनिदेवाचे मंदिर.
साधारणपणे पाऊण एकर क्षेत्रामध्ये हा वाडा दिसून येतो. तटबंदीच्या भिंतींपैकी एका बाजूची भिंत बऱ्यापैकी तग धरून आहे, तर वाड्याच्या 4 बुरुजांपैकी एका बुरुजाचे अस्तित्व आपल्याला दिसून येते. पोतनीस वाड्याचा सज्जावजा मजला थोडाफार सुस्थितीत आढळतो, तर काही ठिकाणी पडझड झाली आहे. आत एक जुनी इमारत आधुनिकीकरण केल्यामुळे चांगल्या स्थितीमध्ये दिसते. सध्या येथे पोतनीस कुटुंबीय राहत नसल्याचे मात्र नक्कीच जाणवते. बरीच पडझड झाली असली तरी वाड्याच्या तटबंदी भोवती फेरी मारताना या वाड्याची भव्यता मात्र नक्कीच लक्षात येते. छत्रपती शाहू महाराजांचे खासनीस आणि पोतनीस राहिलेले सरदार यशवंतराव पोतनीस यांचा उरवडे गावातील हा वाडा 250 वर्षानंतरही मोठ्या ताठमानेने उभा आहे. श्री शिवछत्रपतींवर निष्कलंक निष्ठा ठेवणाऱ्या व स्वराज्याचा भगवा ध्वज रक्षणाची जबाबदारी उचलणाऱ्या या पोतनीस घराण्यास मानाचा मुजरा. भेटत राहू इतिहासाच्या वाटेवर. जय शिवराय.